Hello student, today we are going to learn about the Cephalochordata, the second subphylum from the chordate, and the subphylum Vertebrata. First we are moving towards the cephalochordates. They are exclusively marine organism. Cephalochordata या सबफायलमचे ऑर्गॅनिझम हे सागरी पाण्यात सापडतात, म्हणजेच ओशियन किंवा सी महासागरामध्ये किंवा सागरामध्ये सापडणारे आहेत. दे आर फाउंड ओनली इन द मराइन वॉटर, मीन्स साल्टी वॉटर. ओके, दे आर स्मॉल फिश लाइक ऑर्गॅनिझम्स ऑर द ॲनिमल्स साइज अप टू 5 सेंटीमीटर इन द लेंथ. ते छोटे माशासारखे प्राणी आहेत ज्यांची साइज 5 सेंटीमीटर पर्यंत आहे. दे आर commonly called as lancelet, that amphioxus or the lancelet, त्यांना आपण एक्झाम्पल आहे amphioxus, बट त्यांना कॉमनली आपण lancelet म्हणतो. and they are buried themselves in soft marine sediments. म्हणजे समुद्राचा जो खालचा तळ आहे आणि समुद्राच्या ज्या मऊ गोष्टी आहेत, म्हणजे आपण म्हणू असे रॉक्स ज्याच्यामध्ये स्वतःला दडवून घेता येईल किंवा काही प्लांट्स असतील, त्यामध्ये हे ऑर्गॅनिझम्स, हे लॅन्सेलेट ॲनिमल्स स्वतःला काय करतात, दडवून घेतात. लॅन्सेलेट बरीड इन द सॉफ्ट मराइन सेडिमेंट्स. सेडिमेंट्स म्हणजे उरलेले भाग, सागरी पाण्यातले जे टोकाचे तळाचे दगड असतील, खडक असतील किंवा प्राणी किंवा झाडाचे उरलेले अवशेष असतील, त्यामध्ये ते स्वतःला दडवून ठेवतात. ओके, द नोटोकॉर्ड इज प्रेझेंट. इथे नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. जस्ट लाईक द वर्टिब्रल कॉलम सारखा भाग असतो त्याला आपण नोटोकॉर्ड म्हणतो, त्यामुळेच यांना कॉर्डेट्स म्हटलं जातं. कॉर्डेटाचा फर्स्ट क्लास आपण लास्ट सेशनमध्ये बघितला, दॅट सबफायलम दॅट इज युरोकॉर्डेटा. ओके, हा आहे सिफॅलोकॉर्डेटा अँड they are also having the muscle blocks are present which is called as myotomes. नोटोकॉर्ड absent आहे, प्रेझेंट आहे सॉरी, बट मसल ब्लॉक सुद्धा प्रेझेंट आहे ज्यांना आपण मायोटोम्स म्हणू. द सर्क्युलेटरी सिस्टम इट इज ऑफ क्लोज टाईप, मीन्स सर्क्युलेटरी फ्लुइड ऑर अ ट्रान्सपोर्टिंग फ्लुइड इट इज फ्लो विदिन द क्लोज्ड ब्लड वेसल्स, देअरफॉर कॉल्ड ॲज क्लोज सर्क्युलेशन. आणि एक्झाम्पल आहे ब्राकिओस्टोमा किंवा ॲम्फिओक्सस, ज्याला कॉमनली लॅन्सेलेट्स म्हणतो आपण. इट इज अबाउट द सिफॅलोकॉर्डेटा विच इज सेकंड सबफायलम फ्रॉम द फायलम कॉर्डेटा. ओके, कॉर्डेटामध्ये 3 सबफायलम आहेत, एक युरोकॉर्डेटा, दुसरा सिफॅलोकॉर्डेटा ज्याच्यामध्ये छोटे फिश लाईक ॲनिमल्स आहेत, आणि तिसरा वर्टिब्रेटा जो आता आपल्याला बघायचा आहे. नाउ वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द सबफायलम वर्टिब्रेटा. ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये नोटोकॉर्डची जागा ही कार्टिलॅजिनस वर्टिब्रल कॉलमनी घेतल्या जाते, त्या ऑर्गॅनिझम्सला आपण वर्टिब्रेटा म्हणतो. द ऑर्गॅनिझम्स फ्रॉम द फायलम कॉर्डेटा विच इज कॉमनली कॉल्ड ॲज वर्टिब्रेट्स, ज्यांना आपण वर्टिब्रेट म्हणतो, त्यांच्यामध्ये नोटोकॉर्डच्या ऐवजी कार्टिलॅजिनस वर्टिब्रल कॉलम प्रेझेंट असतो. पाठीचा कणा जो बोनसारख्याच पण फ्लेक्झिबल बोन म्हणू ज्याला, कार्टिलेज नावाच्या पदार्थांनी बनलेला असतो. ओके, दॅट नोटोकॉर्ड रिप्लेस्ड बाय द वर्टिब्रल कॉलम. मेन कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे वर्टिब्रेटाचं, नोटोकॉर्ड प्रेझेंट नाही आहे, पण त्याची जागा कोणी घेतली आहे, वर्टिब्रल कॉलमनी घेतलेली आहे. ओके, अँड इट कंटेन द 2 डिव्हिजन्स, अग्नॅथोस्टोमॅटा अँड ग्नॅथोस्टोमॅटा, मीन्स अग्न्याथा अँड ग्नॅथोस्टोमॅटा. तर अग्न्याथामध्ये एकच क्लास आहे ज्याला आपण सायक्लोस्टोमॅटा म्हणू. दीज आर प्रिमिटिव्ह ऑर लोअर वर्टिब्रेट्स. आपण बघू, वर्टिब्रेटामध्ये 2 डिव्हिजन्स येतात, अग्न्याथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा किंवा अग्नॅथोस्टोमॅटा आणि ग्नॅथोस्टोमॅटा. त्याच्यातला अग्नॅथोस्टोमॅटा हा डिव्हिजन आपण बघूयात, विच इज कंटेनिंग लोअर अँड प्रिमिटिव्ह वर्टिब्रेट्स, ज्याच्यामध्ये कसले ऑर्गॅनिझम्स आहेत, वर्टिब्रल कॉलम तर आहे त्यांच्याकडे, पण खूप लोअर आणि प्रिमिटिव्ह स्ट्रक्चर आहे वर्टिब्रल कॉलमचं. अँड दे आर विदाउट जॉज, जबडे नसलेले प्राणी. माउथ आहे पण जबडे नाही आहेत, ज्यांना जॉज नाही आहेत, असे वर्टिब्रल कॉलम असणारे ऑर्गॅनिझम्स हे अग्नॅथोस्टोमॅटामध्ये येतात. आणि याच्यामध्ये फक्त एक क्लास येतो बघा, सबफायलम वर्टिब्रेटा, डिव्हिजन अग्न्याथा किंवा अग्नॅथोस्टोमॅटा. इट इन्क्लूड ओनली 1 क्लास दॅट इज द सायक्लोस्टोमॅटा. एक्झाम्पल आहे पेट्रोमायझॉन. ओके, दे आर ईल लाईक ॲनिमल्स, ईल फिश आहे एक. ओके, दे आर जॉलेस अँड ईल लाईक ॲनिमल्स. त्यांना जबडे नाही आहेत आणि ईल माशासारखे प्राणी याच्यामध्ये आढळतात. दर स्किन इज सॉफ्ट कंटेनिंग मेनी म्युकस ग्लँड. स्किन कशी आहे, सॉफ्ट आहे, मऊ आहे, आणि त्याच्यामध्ये खूप सारे चिकट द्रव तयार करणाऱ्या ग्रंथी आहेत, पण त्यांच्या शरीरावर खवले नाही आहेत.
scales are totally absent, but skin containing soft and mucus, many mucus gland which are secreting the mucus, चिकट पदार्थ तयार करणाऱ्या खूप साऱ्या ग्रंथी आहेत. ओके, देन द मेडियन फिन्स आर प्रेझेंट. शरीरावर मेडियन लाईनला फिन्स प्रेझेंट आहेत, बट पेअर्ड फिन्स आर अब्सेंट. जस्ट लाईक आपण बघतोय की फिशेसमध्ये अशी फिश बॉडी असेल तर या रिजनमध्ये प्रेझेंट असणारे फिन्स आपण म्हणतो पेक्टोरल फिन्स. इथे प्रेझेंट असणाऱ्याला म्हणू आपण डॉर्सल फिन्स. पाठीमागे असेल तर त्याला आपण क्वाडल फिन किंवा ॲनल फिन म्हणू. इथल्या रिजनमध्ये असतील तर त्याला आपण पेल्विक फिन्समध्ये. बट पेअर्डमध्ये फिन्स नाही आहेत, म्हणजे जोडीमध्ये फिन्स नाही आहेत. मेडियन फिन्स म्हणजे बॉडीच्या या मेडियन रिजनला एखादे फिन्स आहेत, पण पेअरमध्ये नाही आहेत, जोडीमध्ये नाही आहेत. फिन्स आर प्रेझेंट, बट in pair they are absent. Okay, then they are ectoparasite with the sucking mechanism. आपण पॅरासिटिक ऑर्गॅनिझम बघतो, अशा ऑर्गॅनिझम जे दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर पोषणासाठी डिपेंड राहतात शरीराच्या आतून किंवा बाहेरून. जसं आपण म्हणू की आपल्या शरीरात काही बॅक्टेरिया राहतात, फंगस राहतात, दे आर एंडोपॅरासाइट. दे डिपेंड अपॉन अस फ्रॉम द इंटरनल साईड. जसं मॉस्किटो आहे, बेडबग्स आहेत, डेकून आहेत, हे आपल्याला फीड करतात पण शरीराच्या बाहेरून. दे आर कॉल्ड एक्टोपॅरासाइट. When one organism depend upon other organism for their nutrition, for their food from the external side of the another organism, that is called as एक्टोपॅरासाइट. जेव्हा एखादा ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या शरीराच्या बाहेरून त्याच्यावर अन्नासाठी, पोषणासाठी डिपेंड असतो, तेव्हा त्याला एक्टोपॅरासाइट म्हणतो. आणि हे ऑर्गॅनिझम तर सक करतात, शोषून घेतात न्यूट्रिशन त्यांचं. विथ द सर्क्युलर माउथ. माउथ गोल आहे पण जॉलेस आहे. एक महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे अग्नॅथोस्टोमॅटाचं, हॅव्हिंग जॉलेस ॲनिमल्स. प्राणी कसे आहेत त्याच्यात? ज्यांना जबडे नाही आहेत, ज्यांच्या शरीरावर स्केल्स नाही आहेत, मेडियन फिन्स आहेत, बॉडी सॉफ्ट आहे, म्युकस ग्लँड्स आहेत बॉडीवर, आणि माउथ कसं आहे तर सर्क्युलर आहे. ओके, देन क्रेनियम आणि वर्टिब्रल कॉलम म्हणजे डोक्याची जी कवटी आहे, महत्त्वाचा भाग आहे, आणि पाठीचा कणा जो आहे तो कार्टिलेजने बनलेला आहे. कार्टिलेज इट इज वन ऑफ द कनेक्टिव्ह टिश्यू विच इज अ फ्लेक्झिबल वन. फ्लेक्झिबल आहे आणि कनेक्टिव्ह टिश्यू आहे. देन वर्टिब्रल कॉलम आणि क्रेनियम कार्टिलेजने बनलेला आहे. रेस्पिरेशन बाय गिल्स, अँड गिल्स आर कवर्ड विथ द गिल स्लिट्स. दॅट डायजेशन इट इज विदाउट स्टमक. स्टमक नाही आहे पण डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. देन गोनाड्स आर प्रेझेंट. द फर्टिलायझेशन इट इज अन एक्सटर्नल. ते लेईंग द एग्स अँड फर्टिलायझेशन हे कसं आहे शरीराच्या बाहेर होतं म्हणून एक्सटर्नल आहे. अँड महत्त्वाचं आहे दे शोईंग द मेटामॉर्फोसिस, मीन्स दे शोईंग दर लार्वल स्टेजेस, अडल्ट स्टेजेस, म्हणजे त्यांच्या शरीराच्या अवस्था ह्या बदलतात. दे चेंज देअर एक्सटर्नल और मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर. ते त्यांचं बाह्यतम स्वरूप बदलत राहतात म्हणून मेटामॉर्फोसिस म्हणतो आपण त्याला. मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चरमध्ये चेंजेस होणं म्हणजे मेटामॉर्फोसिस. ओके, दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सबफायलम वर्टिब्रेटा, इन दॅट अग्नाथोस्टोमॅटा अँड इन दॅट सायक्लोस्टोमॅटा. आज आपण सिफॅलोकॉर्डेटाचे कॅरेक्टरिस्टिक बघितले आणि वर्टिब्रेटाचे. वर्टिब्रेटा म्हणजे वर्टिब्रल कॉलम असणारे ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये 1-2 डिव्हिजन आहेत, अग्नाथोस्टोमॅटा आणि ग्नॅथोस्टोमॅटा. त्यापैकी अग्नाथामध्ये एक क्लास येतो सायक्लोस्टोमॅटा. एक्झाम्पल आहे पेट्रोमायझॉन. ओके, थँक्यू स्टुडंट फॉर टुडेज व्हिडिओ.